शिवे ग्रामस्थ शेतकरी एकजुटीचा विजय असो. शिवे ग्रामस्थ शेतकरी एकजुटीचा विजय असो. शिवे ग्रामस्थ शेतकरी एकजुटीचा विजय असो. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. आमचा सातबारा मिळालाच पाहिजे. मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे आमचा सातबारा मिळालाच पाहिजे. मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे. रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असलेल्या मौजे चिवे गावात जमीन फेरफार नोंदीवरून एक मोठा वाद समोर आला आहे. संबंधित खातेदार व शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना किंवा कायदेशीर नोटीस न बजावता जमिनीची आकारफोड कमी जास्त मंजूर केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या अन्यायाविरुद्ध संतप्त शेतकऱ्यांनी थेट सुधागड पालीच्या तहसीलदारांकडे लेखी हरकत अर्ज दाखल केला असून महसूल प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जातोय. मिळालेल्या माहितीनुसार मौजे चिवे येथील सर्वे क्रमांक 3 मधील जमीन ही अर्जदार राकेश रामचंद्र ठाकूर आणि इतर ग्रामस्थ शेतकऱ्यांची वडिलोपार्जित जमीन मालकीची आहे. पिढ्यानपिढ्या या जमिनीवर त्यांचाच प्रत्यक्ष ताबा कब्जा असून प्रत्येकाचे स्वतंत्र सातबारा उतारही अस्तित्वात आहेत. परंतु गैर अर्जदार गजानन उत्तमराव मांटे पाटील राहणार जॉय व्हिला प्रोजेक्ट चिवे यांनी महसूल कार्यालयात RTS अर्ज दाखल करून या जमिनीच्या आकारफोडीत बदल घडवून आणला असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या अर्जाचा आधार घेत पेडली गावचे मंडळ अधिकारी सर्कल ऑफिसर यांनी 4/6/26 रोजी फेरफार क्रमांक 1830ची नोंद तातडीने मंजूर केली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सदर जमिनीची आकारफोड करताना किंवा फेरफार नोंद मंजूर करताना महसूल विभागाकडून मूळ जमीनधारकांना अथवा कोणत्याही हितसंबंधियांना साधी नोटीसही बजावण्यात आली नाही की कोणतीही माहिती दिली गेली नाही. नियमानुसार अशा प्रक्रियेत सर्व संबंधित पक्षांना ऐकून घेणे बंधनकारक असते. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत संशयास्पद आणि नियमबाह्य पद्धतीने राबवली गेल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रकरणामुळे सुधागड तालुक्यातील महसूल विभागाच्या पारदर्शकतेवर आणि कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता या गंभीर तक्रारीवर तहसीलदार पाली सुधागड नेमकी काय भूमिका घेतात आणि शेतकऱ्यांना न्याय मिळतो का याकडे संपूर्ण चिवे परिसरासह व जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मी मौजे चिवे गावचा रहिवासी श्री हनुमान ससर. मी आज तहसीलदारांकडे निवेदन द्यायला आलोय की आमच्या जमिनी 1955ची आकारफोड असं सांगून आमच्या जमिनीचे सातबारे परस्पर बदलले गेलेले आहेत. आमच्या जमिनीवरचा आमचा जो आकार आहे, क्षेत्र आहे, ते क्षेत्र परस्पर बदलून आता उदाहरणार्थ माझं क्षेत्र 8 गुंठ होतं, 8 गुंठ्याचं 5 गुंठ केलंय, दुसरं 12 गुंठ होतं, 12 गुंठ्याचं 8 असे अनेक शेतकऱ्यांचे परस्पर सातबारे बदलले गेलेले आहेत. काही शेतकऱ्यांच्या नावावर सातबाराच राहिला नाही, सगळा पूर्णपणे त्याचं क्षेत्र पूर्ण दुसऱ्यांच्या नावावर. हे करणारे गजानन मांटे म्हणून आहेत आमच्याकडे. जॉय व्हिला म्हणून एक प्रोजेक्ट आहे आमच्या चिवे मौजे चिवे हद्दीमध्ये आलेला आहे. हे तहसीलदार, माननीय तहसीलदार, माननीय मंडळ अधिकारी आणि माननीय भूमी अभिलेख अधिकारी या लोकांना हाताशी धरून या जॉय व्हिला या मालकाने अशा प्रकारचा हा प्रकरण चालवला आहे, कारण त्याच्या प्रोजेक्टला फायदा व्हावा म्हणून. आणि त्यामुळे आम्ही सर्व संतप्त चिवे गावचे ग्रामस्थ आमच्या जमिनी आम्ही आता देशोधडीला लागलेले आहोत. आमच्या जमीन पिकत्या जमिनी ज्या आमच्या हातातून हिसकावून घेतल्या जात आहेत आणि यासाठी आम्हाला तो न्याय मिळाला पाहिजे. आणि न्याय मिळवण्यासाठी आम्ही माननीय तहसीलदारांकडे मागणं मांडण्यासाठी, धरणं धरण्यासाठी आलेलो आहोत की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे की आमच्या जमिनी जशा आहेत पूर्वीच्या, आम्ही वाडवडिलांपासून आमच्या जमिनी आम्हाला मिळाल्या आहेत. या जमिनी वडिलोपार्जित जमिनी आहेत, कुल कायद्याने मिळालेल्या जमिनी आहेत. या अशा परस्पर कसं काय आमच्याकडनं हिसकावून घेऊ शकतात? तर या संदर्भामध्ये जो काही प्रकरण आहे तो तत्काळ थांबलं पाहिजे आणि आमचे मूळचे जे सातबारे आहेत तसेच राहिले पाहिजे, अशा प्रकारची आमची मागणी आहे. हा शेतकऱ्यांवर आमच्यावर झालेला अन्याय आहे आणि ह्या अन्यायाविरोधात आज आम्ही इथे उतरलेलो आहोत. तहसीलदारांना आम्ही एक पत्राद्वारे निवेदन दिलेलं आहे आणि 1955 साली झालेली आकारफोड आणि ह्या आकारफोडीच्या नंतर आज 71 वर्षांनी शासनाने दिलेला एखाद्या व्यक्तीला ही हे आपली अंमलची हे तरतूद म्हणजे आमच्या सातबाऱ्यांवरती अंमल झाला नव्हता, आकारफोड झालेली. आणि 71 वर्षानंतर आज आमचे सातबाऱ्यांचे सर्वे नंबर हे वेगवेगळे झालेले आहेत. आज मला माझ्या कामासाठी गरज लागली असताना मी माझा सातबारा काढायला गेलो तर माझा 3/35 जो सातबारा आहे तो माझ्या नावानेच निघे नाही. म्हणून या विषयाची मी चौकशी केली असता तो सर्वे नंबर माझा दुसरा सर्वे नंबर मला मिळाला आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला ह्या गोष्टीची सर्व तपास लागलेला आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.